नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पांगरी उबरहांडे, तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा यांच्या शेतामध्ये लागलेला आपला ओसवाल सोलर पंप 5 HP मध्ये। हे बघा मित्रांनो, एक तोटी बंद पडलेली आहे, 2 तोट्या लावलेल्या तिथं। आणि आपण आज बघूया किती नोजल आपला 5 HP चा पंप उडवतो। 1 आणि हे 3 किती झाले, 4 इथं पण 3 येतं, 4 आणि 3 7 आणि इथं 5 लावलेले आहेत। 7 आणि 5 12 आणि तिकडे 3 12 आणि 3 15 आणि ड्रिप सुद्धा चालू आहे 1.5 एकरामधली। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रिप सुद्धा चालू आहे, 1.5 एकरामधली ड्रिप सुद्धा चालू आहे। ते पण दाखवतो तुम्हाला। हे बघा दुरून कसा नजारा दिसतो मी तुम्हाला दाखवतोय, आणि पंप सुद्धा दाखवतोय आपला। कारण मला खूप आनंद होतोय की मी माझ्या ओसवाल पंपाचं आतापर्यंत पाणी बघितलं नव्हतं नोजल लावून। कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कधीही कोणाच्या शेतामध्ये कोणतेही ओलितीचं पीक नसते, त्यामुळं मी कोणाच्या शेतामध्ये नोजल उडताना बघितलेलं नाही। पण आज माझं भाग्य की येथे भुजंगराव अच्युतराव उबरहांडे यांच्या शेतामध्ये मी माझ्या कंपनीच्या पंपाचं प्रेशर बघतोय। मला खूप आनंद होतोय की माझा पंप खूप पाणी मारतो। मला गॅरंटी सुद्धा नव्हती की माझ्या पंपा इतकं पाणी, म्हणजे माझा पंप हा पाणी मारेल एवढा। पण आज साक्षात मी बघतोय की 2 एकरामधली ड्रीप आणि 15 नोजल सुद्धा उडवलेले आहेत, आणि कुठं पाईप लीक सुद्धा आहेत। सर, आपलं मनोगत सांगा सर, पाणी कसं काय वाटते तुम्हाला, नोजल कशी काय उडतात सर? अलीकडे बोलव होते सर, कसं काय वाटते सर? नाही, माझ्या शेतातलं पाणी जे आता मारतंय पंप, हां, तर आमच्या विहिरीतल्या लाईनवरच्या पंपापेक्षा शिल्लक पाणी या पंपानं मारल्या जात आहे। हां, आणि मला असं दिसतंय सर ड्रिपसुद्धा तुमच्या शेतामध्ये चालू आहे सर? ड्रीपसुद्धा चालू आहे आणि शेततळ्यात विहिरीतलं पाणीसुद्धा पडतं आहे। अच्छा, तर एवढं एका पंपाच्या याच्यावर चाललं आहे सगळं। हां, तर हे पाहून खूप आनंद झाला। माझी जी चॉईस होती, मी ज्या सोलर पॅनल सर्च करत होतो, हां, आणि सर्च करता करता मी नगदीसुद्धा घ्यायच्या तयारीत होतो। पण हे शासनाची जी स्कीम, हां, कुसुम योजनेअंतर्गत, कुसुम योजनेअंतर्गत मला माहीत पडलं, आणि त्या कुसुम योजनेअंतर्गत नाही तर मी ओसवालचा पंप चे कोटेशन आणलं। 3.5 लाख रुपयाचं कोटेशन मी घेऊन आणि ते घ्यायचं तयारच होतं। पण घेता घेता असे सहज शासनाच्या योजनेबद्दल मला माहीत झालं, आणि त्या योजनेतून आणि मला जो चॉईस माझा पंप होता, हां, हां, की जे टाटा कंपनी सारख्या मोठ्या कंपन्यासुद्धा हाच पंप वापरतात, त्या हिशोबाने हां, हां, याचं रेटिंग खूप हाय होतं। आणि रिझल्ट बघूच राहील तुम्ही आज कसं देऊ हां ना, राहील। मी पहिल्यांदा बघतोय सर माझ्या कंपनीचा पंप, मी नोजलवरती कधी बघितला नाही सर, आणि आज बघितला सर। खूप पाणी मारतोय सर आपला पंप, खूप पाणी मारतो। आणि कसं आहे, या उन्हाळ्यामध्ये सर कोणाची ओलितीची लागवड नसते सर, आणि त्याच्यामुळं कोणी कसं आहे, शेतकरी हा नोजलवरती लावत नाही। पण आज माझं योग भाग्य सर की तुमच्या शेतामध्ये मी नोजल लावून माझा पंप बघतोय किती पाणी मारतो, किती पाणी नाही मारत। खरोखर खूप पाणी मारतोय सर, खूप पाणी। आता मला शेतकऱ्याला सांगायला पण होतंय आणि व्हिडिओ दाखवायला पण होतंय की हा आपल्या कंपनीचा पंप जो आहे की हा खूप पाणी मारतोय म्हणून। बघा ना सर, लाईनपेक्षा पण जास्त प्रेशर आहे सर। हां, आणि ज्या पंप घ्यायचा, तर जो पंप मला पाहिजे होता, जे मी नवीन विकत घेणार होतो, त्याच कंपनीचा पंप मला शासनाच्या योजनेमध्ये भेटतोय। तर मी या शासनाचंही धन्यवाद करतो, आणि या ओसवाल कंपनीचाही धन्यवाद करतो, आणि तुमचाही धन्यवाद करतो की ज्याच्यामुळे मी जो नवीन घेणार होतो, हां, 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 ते मला फक्त या 10% मध्ये 30,000मध्येच। धन्यवाद सर, तुम्ही कोणाचा करा की ज्या व्यक्तीने तुम्हाला सुचवलं योजनेबद्दल आणि आपल्या कंपनीबद्दल, धन्यवाद त्या व्यक्तीचा करा सर। कारण ते आमचे मित्रच आहे की डॉक्टर जोशी साहेब, अच्छा, यांच्यामुळेच मला ही योजनेची माहिती पडली, आणि माझ्या शेतात हा पंप लागला। अच्छा, चला सर, मी आता अवंतर सांगतोय सर की हे बघा मित्रांनो, मित्रा ते कंट्रोलरचं काढ। हे बघा सर, यांच्या शेतामधला हा पाईप, आणि हे आपलं पॅनल, आणि हे आपलं कंट्रोलर। हे बघा 5 HP चं कंट्रोलर आहे,
5 HP आणि 540 वॅटची एक प्लेट आहे. ही प्लेट म्हणजे काय साधी सुद्धी समजू नका, कारण या प्लेटमध्ये करंट कन्व्हर्टेशन म्हणजे जास्तीचं डिस्चार्ज पॉवर 40% जास्त आहे. ही प्लेट म्हणजे मोनो प्लेट आहे. ही प्लेट अवांतर दुसऱ्या कंपनीकडे कोणतेही नाही आहे. हे बघा स्ट्रक्चर, आपल्या कंपनीचं स्ट्रक्चर दुरून दाखवत आहे. आणि आपण आता हा पंप बंद करूया. हे बघा सर, पंप बंद करतोय. हां, पंप बंद. हे बघा झाला आहे पंप बंद. आणि पंप चालूसुद्धा करतो एक वेळेस. हे बघा, हा पंप चालू ऑन. हे बघा थोडा टाईम लागतो आहे. हे बघा झालं आहे चालू. कारण आपलं कंपनीचा पंप असा आहे की जे पाईपलाईनमधलं पाणी असते ते रिवर्स जात नाही आहे. आणि जवळपास 2.5 पाईपाचं अंतर आहे, तिथपर्यंत नवजल पाणी मारतो आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा एक चमत्कारच म्हणावं. आणि आता आपण पंप बंद करूया मित्रांनो. आणि हा पंप बंद. अच्छा, चला धन्यवाद सर. तुम्हाला तुमच्या इथं आलो आणि तुमचंही मनोगत जाणून घेतलं. आणि माझ्या कंपनीचा पंपसुद्धा तुमच्या शेतामध्ये मी बघितला. त्याच्यामुळं आणि तुम्ही मला बोलवलं सर पंप बघण्यासाठी, हे महत्त्वाचा एक उद्देश आहे सर त्याच्यामध्ये. धन्यवाद तुमचे. अच्छा, येतो सर, धन्यवाद.